हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहेस. तू माझे गौरव, माझे डोके वर करणारा आहेस. मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत. माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. ह्याला देवाच्या ठाईत तारण नाही असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. मी अंग टाकले व झोपी गेलो. मी जागा झालो कारण मला परमेश्वराचा आधार आहे. लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे, मी त्यांना भिणार नाही. हे परमेश्वरा, उठ. माझ्या देवा, मला तार. तू माझ्या सर्व वैऱ्यांच्या तोंडात मारले आहेस. तू दुर्जनांचे दात पाडले आहेत. तारण परमेश्वराच्या हातून होते. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहेस. तू माझे गौरव, माझे डोके वर करणारा आहेस. मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. प्रियजन हो, हे स्तोत्र एका कोरसमध्ये आहे. रेव्हरंड संजय गायकवाड आपल्यासाठी ते कोरस गातायत. आपण ते शिकूया, आपणही गाऊया. My glory and the lifter of my head, my glory and the lifter of my head. For thou, O Lord, art a shield for me, my glory and the lifter of my head. I cried unto the Lord with my voice. I cried unto the Lord with my voice. I cried unto the Lord with my voice. And he heard me out of his holy hill. My glory and the lifter of my head. My glory and the lifter of my head. But thou, O Lord, art a shield for me, my glory and the lifter of my head. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही आत्ताच स्तोत्रामध्ये गायल्याप्रमाणे तू आमचा तारणदुर्ग आहेस. तू आमचा आश्रयाचा खडक आहेस. आम्हाला कोणाचं भय बाळगायची गरज नाही. प्रभू, तू आमच्याबरोबर आहेस. हा किती मोठा दिलासा आहे. हा किती मोठा आधार आहे. प्रत्यक्ष जिवंत देव परमेश्वर आमच्यासोबत आहे. प्रभू, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करतो, तुझं गौरव करतो. प्रभू, आजचा हा रविवार तुझी आराधना करण्यासाठी आम्हाला दिलास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ही सर्व आराधना आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. आम्ही तुला आनंद द्यावा यासाठी आमचं सहाय्य कर. आजची सर्व आराधना आशीर्वादित कर आणि आम्ही इतरांना आशीर्वादाचं कारण बनावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक बापा. आमेन. चला तर प्रियजन हो, उपकार स्तुती करूया, प्रभूची गीतं गाऊया आणि सर्व मान महिमा गौरव त्याला देऊया. आता आपण जी स्तुतिगीतं ऐकणार आहात ही कोविडच्या काळात रेकॉर्ड केलेली आहेत. त्यावेळेस घराबाहेर पडण्यास बंदी होती. मी आपल्या घरात, माझा मित्र सॅमसन त्याच्या घरात आणि त्याची मुलगी, आम्ही असं मिळून हे वेगवेगळ्या ठिकाणाहून हे गाणं रेकॉर्ड केलं आणि ते संकलित केलं. या गीतांमधून प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. ला 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 ला
आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। ला 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 ला। प्रभु का आनंद है मेरी आँखों, संसार में यीशु है मेरी ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। संसार के साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ। संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। जब मैंने सोचा मैं हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा मैं हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ। शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। जब मैंने सोचा कि संभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा कि संभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा।
असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद लेता था, संसार यीशु वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है। संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है। संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में। तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है। संकट में सामर्थ तू, मेरा प्रभु। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है। संकट में सामर्थ तू, मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में। तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। तू मेरा चरवाहा, मुझको चराएगा, मुझको संभालेगा मेरा प्रभु। तू मेरा
चरवाहा मुझको चराएगा, मुझको संभालेगा मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ। प्रभूची स्तुती करण्यामध्ये तुम्हाला आनंद मिळाला आहे अशी आशा आहे. आता प्रभूचं वचन वाचूया. लंडनहून, हो तसे ते पुण्यातले आहेत पण सध्या लंडनमध्ये आहेत, बंधू जसवंत सिंग प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. त्यांनी लंडनहून हे रेकॉर्डिंग करून पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना सलाम. आजचा शास्त्रभाग नवीन करारामधून पौलाचे कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 1 ते 5 मी आपल्या सर्वांकरिता वाचत आहे. कारण तुमच्यासाठी, लौदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत. ख्रिस्ताशी संयुक्त होणे. लागवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून हे सांगतो, कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुमच्या जवळ आहे आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे. देवबाप असलेल्या शास्त्रभागावर आशीर्वाद पाठव, त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व का असो. आमेन. बंधू जसवंत, प्रभूचं वचन वाचण्यात तुम्ही आमचं पुढारीपण केलं, तत्परतेनं रेकॉर्डिंग करून पाठवलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधलं हे आपल्या परिचयाचं गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 743 हे गीत गाऊया. माझ्या पातकांची केली माफी ही मला. माझी खात्री आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचं हे गीत आहे. हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर त्या भक्तीच्या अखेरीस त्याची माहिती दिली आहे आणि आपण आपलं दान जरूर पाठवा. माझ्या पातकांची केली माफी ही मला, केली माफी ही मला. माझे दोष मजला दिसले, प्रभू येशूने दाखविले. खोल
सागरी बुडले, माती हे मला गेली, माती हे मला. माझ्या पातकांची गेली, माती हे मला गेली, माती हे मला. माझ्या पापांसाठी मेला, प्रभू वधस्तंभी गेला. सर्व दंड त्याने भरिला, माती हे मला गेली, माती हे मला. माझ्या पातकांची गेली, माती हे मला गेली, माती हे मला. गेला येशू स्वर्गी गेला, सर्व शिष्याने पाहिला. ही सुवार्ता कळवा सकला, प्रेमे बोलला. येशू प्रेमे बोलला. माझ्या पातकांची गेली, माती हे मला गेली, माती हे मला. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, आमच्या जीवनामध्ये तुझे अनेक आशीर्वाद आम्ही रोज अनुभवतो. तुझ्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला जे सर्व काही दिलं आहे त्यामधूनच अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. तुझ्या कार्यासाठी अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं अद्भुत कार्य होण्यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे पाहत असताना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचं सहाय्य कर, आमच्याशी बोल, तू आम्हाला बोध कर. ज्या गोष्टी आम्ही शिकण्याची गरज आहे त्या शिकण्यासाठी प्रभू तत्परतेचा आत्मा तू आम्हाला दे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. कलसेकराच्या पत्राचा 2रा अध्याय आपण आता सुरुवात करत आहोत, भाग 13वा. आणि हा संदेश आपल्यापर्यंत आणतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांना भेटताना मला अतिशय आनंद वाटतो. गेल्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाची झाली, हा आम्हाला विश्वास आहे. आमचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणून, त्या ग्रुपमध्ये काही जण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. प्रभूनं त्यांना जो आशीर्वाद दिला आहे, प्रभूने त्यांना जे शिकवलं आहे त्याविषयी ते आम्हाला सांगतात आणि त्याबद्दल आम्ही प्रभूची मनापासून स्तुती करतो. विशेषतः ब्रदर मयंक नोएल यांनी अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया दिली. प्रभूनं त्यांना कसा आशीर्वाद दिला याविषयी त्यांनी फार सुंदर शब्दामध्ये माहिती दिली. आणि एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची त्यांनी सांगितली की केवळ रविवारचा हा संदेश ते ऐकत नाहीत, परंतु त्या वचनावर ते आठवडाभर मनन करतात आणि पुन्हा हा संदेश ऐकतात. तर अशा प्रकारे रविवारची भक्ती हा फक्त आठवड्यातून एकदा आपण भक्ती करण्याचा कार्यक्रम नाही आहे, परंतु प्रभूच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, प्रभूच्या वचनावर मनन करण्यासाठी, प्रभूच्या वचनाचं आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये लागूकरण करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो.
आणि खरं म्हणजे प्रत्येक मंडळीमध्ये हे व्हायला हवं, नाही का? पुष्कळदा रविवारची भक्ती झाल्यानंतर आज कोणता संदेश होता असं जर आपण अनेकांना विचारलं तर कदाचित त्यांना सांगता येणार नाही कोणत्या वचनावर त्यांनी संदेश ऐकला. आपल्याला माहीत आहे की आपण अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये टॉपिकल किंवा विषयांवर आधारित संदेश सहसा देत नाही, परंतु आपण पुस्तकांचा अभ्यास करतो. आपण नेहम्याच्या पुस्तकापासून सुरुवात केली, रोमकारास पत्र, पेत्राचं पहिले पत्र, अशा अनेक पत्रांचा आपण अभ्यास केला आणि सध्या आपण कलसेकरास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि एक एक वचनाचा आपण अभ्यास करत आहोत. आणि म्हणून बोलणाऱ्याला हे स्वातंत्र्य नाही की आज मला हे वाटतं म्हणून मी हे बोलायचं, पुढच्या वेळेस मला असं वाटेल मी ते बोलायचं. आणि कधीकधी दोन संदेशांमध्ये कुठल्याही प्रकारचा काही संबंध नसतो. प्रत्येक रविवारची भक्ती जणू काही स्वतंत्र असते. परंतु आपण अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये हा प्रयत्न करतो की आपण एक अतिशय पद्धतशीर असा अभ्यास वचनाचा करायचा. एक पुस्तक घेऊन प्रत्येक वचनाचा एका मागोमाग एक अशा प्रकारे तो अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि पहा, प्रेषितांनी जेव्हा ही पत्र लिहिली तेव्हा त्यांनी विषय म्हणून पत्र नाही लिहिले. हो, त्यांचा निश्चित उद्देश होता. जसं कलसेकरास पत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. परंतु संपूर्ण पत्र हे एका विशिष्ट मंडळीला विशिष्ट परिस्थितीमध्ये लिहिण्यात आलं आणि म्हणून त्या संपूर्ण पत्राचा अभ्यास करणं, संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास करणं हे मला असं वाटतं आम्हाला अतिशय उपयोगी आहे आणि ते आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आम्हाला निश्चित मदत करतं. तुम्ही ज्यावेळेस आम्हाला लिहिता त्यावेळेस आम्हाला खूप आनंद वाटतो, उत्तेजन मिळतं. काही जण ग्रुपमध्ये लिहितात, काही जण वैयक्तिकरित्या आम्हाला लिहितात आणि ते वाचल्यानंतर मला खूप बरं वाटतं, आनंद वाटतो. मागच्या रविवारी मी रेव्हरंड सत्यवान नामदेव सूर्यवंशी, सना सूर्यवंशी यांचं दुसरं गीत मी गायलं होतं आणि त्या गीतावरून आमच्या ग्रुपमध्ये आम्ही बरीच चर्चा केली सना सूर्यवंशी यांच्याविषयी. तो एक प्रचंड ताकदीचा ख्रिस्ती लेखक, साहित्यिक, कवी, उपदेशक असा होता. आणि खरं म्हणजे त्यांचा जेवढा सन्मान व्हायला हवा होता तेवढा सन्मान त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा झाला नाही असं आम्हाला वाटतं. अर्थात त्यांचा स्वभाव अतिशय फटकळ होता. त्यामुळे अनेक लोक अपमानित होत होते, परंतु ते सत्य अतिशय निर्भीडपणे मांडत होते आणि त्यांनी कधी कुणाची भीती बाळगली नाही, कधी माघार घेतली नाही. त्यांनी लिहिलेलं अगाजे कल्पिले नाही त्यांचं आत्मचरित्र हा एक साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. आणि ख्रिस्ती समाजाचा, महाराष्ट्रातील ख्रिस्ती मंडळीचा समाजाचा इतिहास जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्ही ते आत्मचरित्र वाचायला हवं, अगाजे कल्पले नाही. ख्रिस्ती लोक कोणत्या परिस्थितीमध्ये राहत होते, किती भयंकर वातावरणामध्ये ते मोठे होत होते आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी कशाप्रकारे ख्रिस्ताचा स्वीकार केला, ते ख्रिस्ताकडे वळले, याविषयी आपल्या त्या आत्मचरित्रामध्ये ते अतिशय सुंदर रीतीनं सांगतात. त्यांच्या परखड विचारांमुळं त्यांना अनेक शत्रू मिळाले, परंतु ख्रिस्ती मराठी साहित्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते मला असं वाटतं की अवर्णनीय आहे. सना सूर्यवंशी अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार होते. त्यांचं पहिलं कीर्तन आम्ही कल्याण या ठिकाणी होतो. आमचे पप्पा रेव्हरंड D.Y. गायकवाड हे मेथोडिस्ट चर्चचे पालक होते आणि त्या चर्चमध्ये त्यांनी सना सूर्यवंशी यांचं कीर्तन ठेवलं होतं आणि बोलका बैल या विषयावर त्यांचं कीर्तन होतं. अतिशय सुंदर, अतिशय तल्लीनतेनं लोक त्यांचं कीर्तन ऐकत असत आणि खळखळून हसत असत. आजसुद्धा आमच्या समाजामध्ये काही उत्तम कीर्तनकार आहेत, त्यांच्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. जालन्याचे वसंतराव गायकवाड, पोवाडा गायक रेव्हरंड आमोस तेवढे. कीर्तनकारांमध्ये अजून एक नाव घ्यायचं म्हणजे मिसेस सरलाताई वाघमारे, ज्या एथेल गॉर्डन ट्रेनिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल होत्या. त्या महिला कीर्तनकार म्हणून अत्यंत प्रसिद्ध होत्या. फार कमी वयामध्ये त्या प्रभूकडे गेल्या आणि त्यामुळं मराठी ख्रिस्ती समाजाचं प्रचंड नुकसान झालं. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये सिस्टर प्रीती निकाळजे आणि त्यांचा भाऊ रोहन गायकवाड यांनी अतिशय सुंदर गीतं सादर केली आणि प्रभूची स्तुती आराधना करण्यामध्ये
आमचं पुढारी पण केलं. अर्थात ही गीतं त्यांनी अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा जो 5वा वर्धापन दिन 26 एप्रिल रोजी बायबल सेंटर या ठिकाणी झाला होता, त्या ठिकाणी ही गीतं सादर केली होती. परंतु अतिशय सुंदर भक्तिरसानं ओथंबलेली अशी गाणी त्यांनी गायली आणि आम्हालासुद्धा परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली. आणि म्हणून प्रीती आणि रोहन यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपल्यासाठी बायबल रीडिंग मिसेस मालविका आखाडे यांनी केलं. अतिशय सुंदर मराठीमध्ये त्यांनी हे पवित्रशास्त्राचं वाचन आमच्यासाठी केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आज आपल्यासाठी ब्रदर जसवंत सिंग यांनी मराठीमध्ये शास्त्र वाचन केलं. ते आणि त्यांच्या पत्नी आशा सिंग या सध्या इंग्लंडमध्ये आहेत. त्यांनी माझ्याबरोबर संपर्क केला आणि लंडनमध्ये असं कोणतं चर्च आहे ज्या ठिकाणी ते जाऊ शकतात याविषयी त्यांनी मला विचारणा केली. आणि त्यावेळेस अर्थात मी त्यांना रेव्हरंड अजय मोरे जे आमचे मित्र आहेत आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या भक्तीमध्ये ते सहभागी होतात, प्रभूचं वचन आणतात, त्यांचा संपर्क दिला आणि त्या ठिकाणी हे दोघे पती पत्नी गेले आणि ती भक्ती त्यांच्यासाठी आशीर्वादाची ठरली. अनेक मराठी ख्रिस्ती कुटुंबाची त्यांची भेट झाली. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. त्यांनी जे शास्त्रवाचन लंडनमधून केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. मागच्या रविवारी आपण कलसेकरास पत्राचा पहिला अध्याय पूर्ण केला, त्याचा अभ्यास, आणि आपण आता दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. पहिल्या अध्यायाच्या विशेषतः 24 ते 29 या वचनांमध्ये पाऊल आपली जी सेवा आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जी सेवा करत आहे त्याविषयीची माहिती देतो. आणि आता दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पाऊल आपली सेवा कलस्से आणि लाउदेसिया या मंडळीतील लोकांसाठी करत आहे याविषयी सांगतो. प्रत्यक्ष तो त्या ठिकाणी गेला नाही, परंतु त्या लोकांविषयी त्यानं एपफ्रस आणि इतरांकडून ऐकलं आहे आणि त्यांच्या काळजीनं तो त्यांना पत्र लिहित आहे आणि अशा प्रकारे त्यांचीसुद्धा आध्यात्मिक काळजी तो घेत आहे. तर आपण पाहूया पाऊल आता काय म्हणत आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. पाऊल अशी सुरुवात करतो, कारण तुम्हासाठी, लाउदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. कलस्से आणि लाउदिकिया येथील मंडळीची प्रत्यक्ष भेट पावलाने घेतली नव्हती. त्याने कधी त्यांना भेट दिली नव्हती. परंतु एपफ्रस आणि इतरांनी जी सेवा त्या ठिकाणी ते करत होते त्या सेवेची माहिती त्यांनी पावलाला दिली होती आणि अशा प्रकारे त्या लोकांची ओळख त्याला झाली होती आणि त्यांची सेवा तो आता पत्राच्या माध्यमातून करत आहे. मग किती सुंदर आहे ना. प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहूनच आपण सेवा करू शकतो असं नाही, परंतु काही वेळेस प्रत्यक्ष त्या लोकांमध्ये उपस्थित न राहता सुद्धा पाऊल पत्राच्याद्वारे त्यांना बोध करत आहे, मार्गदर्शन करत आहे आणि अशा प्रकारे तो प्रभूची सेवा त्यांच्यामध्ये करत आहे. त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत असावं अशी माझी इच्छा आहे, असं पाऊल म्हणतो. कदाचित आपल्याला ही आत्मप्रौढी वाटेल नाही का. परंतु पाऊलाचं जीवन हे अतिशय निर्मळ असं जीवन होतं. त्याकडे काही लपवण्यासारखं नव्हतं. जे काय आहे तो उघडपणे सांगत होता, मी असा आहे. मागच्या रविवारी आपण विशेषतः 29व्या वचनामध्ये पाहिलं की तो म्हणतो की मी झटून श्रम करत आहे, मी खूप प्रयत्न करत आहे, धडपड करत आहे. आणि सेवेमध्ये असताना अशा प्रकारची प्रवृत्ती असणे किती महत्त्वाचं नाही का. आम्हाला खरोखर झटून प्रयत्न करायचे आहेत. जी सेवा देवानं आम्हाला दिलेली आहे ती अत्यंत मौल्यवान आहे आणि ते आम्ही सहजपणे घेऊ शकत नाही. त्या सेवेसाठी आमचं समर्पण असलं पाहिजे, आमचा त्याग असला पाहिजे. त्या सेवेसाठी दुःख सहन करण्याची आमची तयारी असली पाहिजे, जे सर्व प्रेषितांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतं. प्रेषित पाऊल, पेत्र, योहान, याकोब हे सर्व त्या काळातील मंडळीचे जे सर्व पुढारी होते ते अत्यंत समर्पित होते आणि मंडळीसाठी छळ, दुःख सहन करण्याची सुद्धा त्यांची तयारी होती. हे चित्र आपल्याला दिसून येतं. आज अशा प्रकारे मंडळीतील पालकांचं, पुढाऱ्यांचं समर्पण आहे का, की फक्त मला काय मिळेल, माझा कसा फायदा होईल, केवळ याच संकुचित वृत्तीनं, दृष्टिकोनातून आम्ही सेवा करत आहोत का. हा प्रत्येक पालकानं, प्रत्येक पुढाऱ्यानं, प्रत्येक वडिलानं विचार करण्यासाठी हा प्रश्न आहे.
ज्यांना तो भेटलेला सुद्धा नाही त्यांच्यासाठी तो म्हणतो मी अत्यंत कठोर श्रम करत आहे, मी धडपड करत आहे. मग त्याचं समर्पण किती सुंदर आहे नाही का. इट इज अ डीप कमिटमेंट. आणि आज खरोखर अशा प्रकारे मंडळीसाठी, मंडळीतील सभासदांसाठी आमचं समर्पण असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही केवळ फार सुंदर सुंदर शब्द, फार मोठे मोठे शब्द वापरून मंडळीला इम्प्रेस करायची गरज नाही आहे. मंडळीला आज हे पाहायला पाहिजे की खरोखर तुमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी किती प्रेम आहे, किती कळवळ आहे, आणि तो आज माझ्या जीवनामधून प्रगट होत आहे का, हा प्रश्न आहे. पाऊल पुढे जाऊन सांगतो दुसऱ्या वचनामध्ये की ते परिश्रम तो का करत आहे. आणि तो असं म्हणतो, ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. या एका वचनामध्ये इतक्या गोष्टी ठासून भरलेल्या आहेत, इतक्या गोष्टी आहेत. जर आपण एक एक गोष्ट पाहायला लागलो तर आपल्याला कितीतरी शिकायला मिळतं नाही का. पहिली गोष्ट पाऊल या ठिकाणी हे सांगत आहे की त्यांच्या मनाला उत्तेजन प्राप्त व्हावे. पाऊल यासाठी वचनाची सेवा करत आहे, पाऊल यासाठी वचन गाजवत आहे की त्याद्वारे त्यांच्या मनाला उत्तेजन मिळावं. आणि आज असं कोणी आहे का की ज्याला उत्तेजनाची गरज नाही. आम्हा सर्वांना, आम्ही किती आनंदी असू, आम्ही किती सुखासमाधानात असलो तरीसुद्धा आम्हा सर्वांना उत्तेजनाची गरज आहे. ज्या मंडळीला पाऊल हे लिहित आहे ती पहिल्या शतकातील मंडळी अत्यंत दुःखातून, छळातून, त्रासातून जात होती आणि निश्चितच त्यांना उत्तेजनाची गरज होती. आणि पाऊलाची साक्ष ही आहे, मी परिश्रम घेत आहे यासाठी की त्यांच्या मनाला उत्तेजन प्राप्त व्हावे. आज मंडळीतील सभासदांना आमची जी ख्रिस्ती सहभागिता आहे त्यामधील विश्वासणाऱ्यांना उत्तेजन प्राप्त व्हावं म्हणून मी परिश्रम घेत आहे का, की माझी मिनिस्ट्री म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. रविवारी छान तयार होऊन चर्चला जायचं, 15-20 मिनटं संदेश द्यायचा, हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणायचं, संपली मिनिस्ट्री. ती मिनिस्ट्री नाही आहे. ते कदाचित परफॉर्मन्स आहे, ते कदाचित तुम्ही फार चांगला देखावा करता, परंतु खरी सेवा ही आहे की तुम्ही परिश्रम घेता यासाठी की लोकांच्या अंतःकरणाला उत्तेजन मिळावं. आमचे शब्द, आमची भाषा, आमची प्रवृत्ती, आमचं वागणं यामधून जे ऐकणारे आहेत, जे आमच्या संपर्कामध्ये येतात त्यांना आम्ही उत्तेजन देत आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. माझ्या शब्दांमुळं मी लोकांना उत्तेजन देतो की मी लोकांना निराश करतो. माझा संदेश, माझं प्रवचन हे लोकांवर केवळ प्रभाव टाकण्यासाठी, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी आहे की खरोखर त्यांच्या अंतःकरणाला उत्तेजन मिळावं. आणि पहा, हे उत्तेजन शारीरिक तर आहेच परंतु ते आध्यात्मिक आहे. सर्व त्रासातून, दुःखातून जात असताना सुद्धा प्रभूमध्ये आम्ही उत्तेजित होऊ शकतो. आणि देवाच्या सेवकाचं हे काम आहे की देवाच्या लोकांना उत्तेजन द्यायचं. आज देवाचे सेवक या नात्यानं आम्ही हे करत आहोत का. आम्ही पुष्कळदा लोकांचा न्याय करतो, पुष्कळदा लोकांना आम्ही दोष देतो. कदाचित माझ्याकडून सुद्धा हे झालेलं आहे आणि लोक मला त्याबद्दल जबाबदार धरतात की तुम्ही लोकांचे दोष दाखवता. पवित्रशास्त्रामध्ये ते सांगितलेलंच आहे आम्हाला. ती जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे की आम्ही लोकांना दोष दाखवायलाच हवेत. त्यामुळं त्यांची प्रगती होईल, त्यांची उन्नती होईल, हा त्यामागं उद्देश आहे. परंतु पाऊल या ठिकाणी त्याची साक्ष ही देतो की मी परिश्रम करत आहे यासाठी की तुम्हाला तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये उत्तेजन मिळावं. आम्ही आमच्या सेवेचं जर परीक्षण केलं, ॲनालिसिस केलं तर खरोखर माझ्या सेवेमध्ये मी लोकांना उत्तेजन देत आहे का. मी स्वतःच्या जीवनाकडे पाहतो त्यावेळेस मला इतकं आश्चर्य वाटतं की माझ्या जीवनामध्ये देवाने इतके लोक पाठवले, मोठमोठे देवाचे सेवक, काही अत्यंत साधे, अपरिचित, कुणाला माहीत नाहीत, परंतु त्यांनी मला प्रभूमध्ये उत्तेजन दिलं. आणि त्यामुळे आज मी जो आहे तो आहे. तर त्यांनी मला धीर दिला नसता, उत्तेजन दिलं नसतं तर कदाचित मला माहीत नाही मी कुठे गेलो असतो.
आणि अशा प्रकारे आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सेवकाची, एखाद्या मित्राची, एखाद्या सल्लागाराची गरज असते की जो आम्हाला प्रभूमध्ये उत्तेजन देईल. आणि हे काम फक्त पालकाचं आणि पुढाऱ्यांचं नाही, आम्ही सर्व हे करू शकतो. आमच्या घरामध्ये, आमच्या मित्रमंडळीमध्ये, आमच्या शेजारापाजारांमध्ये, आमच्या मंडळीमध्ये आम्ही लोकांना उत्तेजन देणारे लोक आहोत की आम्ही लोकांना निराश करणारे लोक आहोत. आज आम्हा सर्वांना उत्तेजनाची गरज आहे आणि देव आम्हाला ही संधी देऊ इच्छितो. परंतु त्यासाठी जसं पौल म्हणतो की मी परिश्रम केले आहेत, आम्हाला परिश्रम करावे लागतील. उत्तेजन देण्याचं कामसुद्धा फार महत्त्वाचं आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक हे काम आम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही समर्पित आहोत का? 26 एप्रिलला आम्ही जी सभा घेतली त्या संपूर्ण सभेचं पुढारीपण सिस्टर मृदुला घोडके यांनी केलं. मला असं वाटतं त्याने खूप परिश्रम केले आणि त्या सर्वांना उत्तेजन देत होत्या. आम्हा सर्वांना ते उत्तेजन देत होत्या. किती सुंदर सेवा त्यांनी केली ना आमच्यामध्ये. प्रभूने त्यांना खूप आशीर्वादित केलेलं आहे, खूप कला दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं त्यापैकी एक कला म्हणजे लोकांना उत्तेजन देणं आणि त्यांनी ते फार सुंदर रीतीनं आमच्या 5व्या वर्धापन दिनाच्या दिवशी केली आणि त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारे आम्हा सर्वांना दुसऱ्यांना उत्तेजन देण्याची गरज आहे. आम्हाला खूप आनंद वाटतो जेव्हा दुसरे कोणी आम्हाला उत्तेजन देत नाही का? पण तेच काम आम्ही दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये करतो का? की फक्त आम्ही अपेक्षा करतो लोकांनी आम्हाला बरं म्हणावं, आम्हाला चांगलं म्हणावं, आम्हाला उत्तेजन द्यावं. पण आम्ही कधी करत आहोत? आमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे की आम्ही इतरांना उत्तेजन द्यावं. आपण ते करत आहात का? दुसरी गोष्ट पौल असं म्हणतो, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे. वाव, किती प्रचंड मोठी गोष्ट पौल मागत आहे. पौलाची ही इच्छा आहे की मंडळीतील सभासदांनी प्रेमानं एकमेकांशी बांधलं जावं. आणि आज याची किती आवश्यकता नाही का? पहिल्या मंडळीमध्ये हे घडत होतं. ते एकमेकांवर अत्यंत प्रेम करत होते. त्यासाठी ते त्याग करण्याची त्यांची तयारी होती, परिश्रम करण्याची त्यांची तयारी होती. स्वार्थत्यागी वृत्तीनं ते एकमेकांवर प्रेम करत होते, एकमेकांना मदत करत होते. आज आमच्या मंडळीमध्ये असे आहेत का लोक की जे दुसऱ्यांसाठी त्याग करण्यासाठी, सहन करण्यासाठी तयार आहेत आणि दुसऱ्यांवर प्रेम करण्यासाठी त्यांची तयारी आहे. प्रेमानं आम्हाला बांधलं जाण्याची गरज आहे. मग आम्ही वेगळ्या गोष्टीने बांधलं जातो. कधी कधी आर्थिक संबंधांसाठी, कधी कधी भावनिक आधारासाठी, कधी कधी सामाजिक गरजा आहेत, वेगवेगळ्या गरजा आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र येतो, एकमेकांशी बांधले जातो. कदाचित आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडतो, आम्ही जोक करतो, मस्ती करतो म्हणून आम्हाला आवडतं आणि ते चांगलं आहे. त्यामध्ये कोणतीही गोष्ट अयोग्य नाही. पण तो पौल काय म्हणतो, आम्ही प्रेमानं एकमेकांशी बांधलं जावं. आणि आज मंडळीमध्ये जर कशाची मोठी गरज असेल तर ती म्हणजे देवाच्या प्रीतीची. आज आम्हाला प्रीतीनं एकमेकांशी बांधलं जाण्याची गरज आहे. जर आपण आज मंडळीमध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी समस्या आहेत, भांडणं आहेत, हेवे दावे आहेत, एकमेकांवर आरोप केले जात आहेत. आमचे वादविवाद होणं, आम्ही एकमेकांवर आरोप करणं याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. आम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट आम्हाला आवडत नाही आम्ही त्याविषयी बोलायला पाहिजे. पण त्याचा राग मनात धरून एकमेकांचं शत्रुत्व करण्याची गरज नाही. आमच्या मंडळीमध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी पटत नाहीत आणि त्याविषयी आम्हाला राग येतो, आम्ही आपलं मत व्यक्त करतो आणि ते ठीक आहे. पण तरीसुद्धा आम्ही त्याच्याही वर देवाचं जे प्रेम आहे त्या प्रेमानं एकमेकांशी बांधलं जाणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आज मला असं वाटतं जगातील प्रत्येक मंडळीमध्ये प्रेमानं बांधलं जाण्याची गरज आहे. आमचा गर्व, आमचा अभिमान, आमचे गैरसमज या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रेमानं एकमेकांशी बांधलं जाण्याची आम्हाला गरज आहे. इंग्रजी गाणं ते फार सुंदर आहे नाही का? बाइंड अस टुगेदर. Bind us together, Lord, bind us together with cords that cannot be broken. Bind us together, Lord, bind us together, Lord, bind us together with love.
अनेक कॉन्फरन्सेसमध्ये हे गाणं गायलं जातं परंतु त्या कॉन्फरन्सेसमध्ये, त्या परिषदांमध्ये खरोखर एकमेकांची मनं बांधली जात आहेत का? आज ख्रिस्ती समाजाला जर कोणती गरज असेल तर प्रीतीनं आम्हाला एकत्र बांधण्याची. आज आमच्यामध्ये खूप मतभेद आहेत, हेवेदावे आहेत, कोर्ट केसेस आहेत. या सर्वांवर मात करून आज आम्हाला याची गरज आहे की प्रीतीनं आम्ही एकमेकांशी बांधलं जावं. त्यासाठी आपण पाऊल उचलणार आहात का? देव कदाचित तुम्हाला सांगत आहे की तुम्ही त्यासाठी काहीतरी करावं आणि लोकांना एकमेकांशी प्रीतीनं बांधलं जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. त्यासाठी तुमची तयारी आहे का? आणि त्याच वचनामध्ये पाऊल असं म्हणतो पुढे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी. संपत्ती मिळावी असं पाऊल म्हणतो. आज अनेक सेवक आहेत, अनेक प्रचारक आहेत, ते मंडळीला सांगतात देवाची इच्छा तुम्हाला संपत्ती मिळावी. परंतु पाऊल कोणत्या संपत्तीविषयी बोलत आहे? जगिक संपत्तीविषयी नाही. ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती. आम्हाला ज्ञान आहे ते कदाचित अर्धवट आहे. हो, येशूला आम्ही आपला तारणारा म्हणून ओळखतो, पण तो केवळ तारणारच आहे की तो आमचा प्रभूसुद्धा आहे? त्याचं स्वामित्व, त्याचं नियंत्रण आम्ही आपल्या जीवनामध्ये मान्य केलं आहे का? रोज आणि रोज त्याच्या प्रभुत्वामध्ये आम्ही वाटचाल करत आहोत का? ज्ञानाची पूर्ण खात्री, थोडी नाही, अर्धवट नाही, पण तू पूर्ण खात्री. तुम्ही मला म्हणाल का आम्ही काय बायबल कॉलेजला जाऊन बायबलचा अभ्यास नाही करू शकत? काही गरज नाही. तुमची सेमिनारी, तुमचं बायबल कॉलेज तुमच्या गुडघ्यावर तुमच्याजवळ आहे. तुमच्याजवळ बायबल आहे, तुमच्याजवळ पवित्र आत्मा आहे, तुमच्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, तुमच्याजवळ देव बाप आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्हाला ज्ञानाची पूर्ण खात्री मिळावी. पहा, फक्त ज्ञान पुरेसं नाही आहे, परंतु ज्ञानाची खात्रीसुद्धा आम्हाला असली पाहिजे. व देवाचं सत्य देव आम्हाला वचनाद्वारे प्रगट करतो. आम्हाला ते ऐकून माहीत आहे, परंतु आमच्या जीवनामध्ये त्याची खात्री आम्हाला पटलेली आहे का? प्रभू येशू ख्रिस्त रोग बरं करतो, प्रभू येशू ख्रिस्त पापांची क्षमा करतो, प्रभू येशू ख्रिस्त तारण करतो, हे ज्ञान आहे. परंतु त्या ज्ञानाची खात्री आम्हाला आहे का? मला याची खात्री आहे की प्रभूने माझं तारण केलं आहे, माझ्या पापांची क्षमा केली आहे, मला सार्वकालिक जीवन दिलं आहे. प्रभूच्या वचनाद्वारे आम्हाला ज्ञानाची पूर्ण खात्री होते. आणि त्यासाठी आम्हाला या वक्त्याकडे, त्या वक्त्याकडे, हा प्रॉफेट आणि तो अपॉस्टल यांच्या मागे जाण्याची गरज नाही आहे. आम्हाला देवाच्या वचनात जाण्याची गरज आहे. देवाच्या वचनाद्वारे देवाच्या वचनाच्या ज्ञानाची पूर्ण खात्री आम्हाला होते. आणि त्यासाठी आम्हाला आपला वेळ द्यावा लागेल, आपली शक्ती त्यासाठी खर्च करावा लागेल, काही वेळेस पैसा खर्च करावा लागेल. बायबल विकत घेण्यासाठी, ख्रिस्ती विश्वासासंबंधी पुस्तकं ही विकत घेण्यासाठी आम्ही पैसा खर्च करतो का? आम्ही ज्यावेळेस मॉलमध्ये जातो त्यावेळेस आम्ही वारेमाप खर्च करतो, आम्ही पुष्कळ पैसा खर्च करतो. परंतु ख्रिश्चन बुकशॉपमध्ये गेल्यानंतर ख्रिस्ती पुस्तकं घेण्यासाठी आम्ही खर्च करत आहोत का? अर्थात आता मी ख्रिस्ती पुस्तकांवर खर्च करणं फार कमी केलं आहे, कारण माझ्या घरात खूप ख्रिस्ती पुस्तकं जमा झाले आहेत आणि इथून पुढे मला ही वाचता येणार नाहीत हे मला माहीत आहे. आणि म्हणून ख्रिस्ती पुस्तकांवरचा माझा खर्च हा आता मर्यादित आहे. पण तो ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, ख्रिस्ती कुटुंब म्हणून देवाचं ज्ञान मिळवण्यासाठी, त्याची खात्री मिळवण्यासाठी आम्ही खरोखर प्रयत्न करत आहोत का? धडपड करत आहोत का? पौलाची ही इच्छा आहे की ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती तुम्हाला मिळावी. देवाच्या ज्ञानाची खात्री ही आमच्यासाठी संपत्ती आहे हे आम्ही ओळखलं आहे का? जर कोणी जास्त पवित्रशास्त्राशी बोलायला लागला, प्रार्थनेमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये वेळ घालवायला लागला, तर सहसा आपण त्यांची चेष्टा करतो. हां, आता पाळक होणार वाटतं. खरं म्हणजे आम्हा सर्वांना देवाच्या वचनाची गरज आहे. देवाच्या वचनाची संपत्ती आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि ही संपत्ती मिळवण्यासाठी आम्ही काही धडपड करत आहोत का? प्रयत्न करत आहोत का? पुढे पाऊल असं म्हणतो, देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे.
ज्ञानाची खात्री व्हावी, परंतु त्याचा उलगडा करताना पाऊल असं म्हणतो, देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान. पहा, हे वचन, हे वाक्य इतकं ठासून भरलेलं आहे अर्थानं. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. देवाचे रहस्य काय आहे? ख्रिस्त. ख्रिस्त हा देवाचं रहस्य आहे आणि त्या ख्रिस्ताचं पूर्ण ज्ञान आम्हाला व्हावं. आम्ही म्हणतो आम्ही ख्रिस्ती घरात जन्मलो, आम्हाला येशू ख्रिस्त माहीत आहे. मी 2 साधे प्रश्न लोकांना विचारत असतो. येशूचा अर्थ काय? अनेकदा चर्चमध्ये किंवा बायबल कॉलेजमध्ये, यूथ ग्रुपमध्ये, बायबल स्टडी ग्रुपमध्ये मी हा प्रश्न विचारतो, येशू म्हणजे काय? आणि अनेकांना ह्याचं उत्तरच माहीत नाही. आम्ही ख्रिस्ती आहोत, पण आम्हाला येशू शब्दाचा अर्थच माहीत नाही. ख्रिस्त म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा मी विचारतो तेव्हा लोक शांत होतात, त्यांना सांगता येत नाही. पहा, या दोन्ही शब्दांचा फार मोठा प्रचंड अर्थ आहे. आज मी तो मुद्दामून सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही स्वतः शोधून काढा आणि मला पुढच्या वेळेस सांगा. येशू ख्रिस्त हा देवाचं रहस्य आहे, जे रहस्य शेकडो वर्ष गुप्त होतं. जुन्या काळामध्ये येशू आहे, पण तो आम्हाला दिसत नाही. तो गुप्त होता, तो लपलेला होता. पण ज्यावेळेस नव्या काळामध्ये येतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी प्रगट झाला. देव आमच्यासाठी प्रगट झाला येशू ख्रिस्ताच्याद्वारे. देवाचं रहस्य म्हणजे येशू ख्रिस्त, आणि त्या येशू ख्रिस्ताची जेव्हा आम्हाला ओळख होते तेव्हा आमची देवाची ओळख होते. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हटला, ज्यानं मला पाहिलं आहे त्यानं देवाला पाहिलं आहे. जर आम्हाला देवाला पाहायचं आहे ना, तर आम्हाला येशू ख्रिस्ताला पाहायला पाहिजे. येशू ख्रिस्त आम्हाला कसं समजेल? दृष्टांताच्या स्वप्नाच्या मागे नका लागू. कारण देवाने त्याचं जिवंत वचन आम्हाला दिलं आहे. त्याच्या वचनाद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताची ओळख होते. किती साधं आहे ना, किती सोपं आहे. देवाने आमच्यासाठी सर्व गोष्टी किती साध्या केलेल्या आहेत. येशू ख्रिस्ताचं रहस्य जाणण्यासाठी संदेष्ट्यांनी आणि अनेकांनी पुष्कळ वर्ष वाट पाहिली. ते शोधत होते, पण त्यांना मिळालं नाही. पण येशू ख्रिस्त म्हटलं की पहा, मी देवाला प्रगट केलं आहे. जो जिवंत देव, जो पृथ्वीचा निर्माण करता, त्याला प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामधून प्रगट केलं. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आज त्याच्या वचनाद्वारे सापडतो. त्याच्या वचनाचा अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा येशू ख्रिस्त आम्हाला दिसतो. आम्ही देवाचं रहस्य जाणून घेतलं आहे का? आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखलं आहे का? त्यासाठी आम्ही धडपड करत आहोत का? आणि येशू ख्रिस्ताविषयी फक्त वरवरची माहिती असून चालणार नाही. फक्त जुजबी माहिती चालणार नाही. तुम्ही म्हणाल नाही, मी कुठं पाळक आहे, मी कुठं एल्डर आहे, मी कुठं पुढारी आहे, मला आपलं थोडंसं माहिती बस झालं. नाही, आम्हा प्रत्येकांवर ही जबाबदारी आहे की आम्ही अधिक आणि अधिक आणि अधिक प्रभू येशू ख्रिस्ताला जाणण्याचा, त्याला ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि ते कसं शक्य होईल? ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या वचनामध्ये जाऊ, सखोल अभ्यास करू. जे आपण करत आहोत त्या वचनांच्या अभ्यासाच्याद्वारे येशू ख्रिस्त आम्हाला प्रगट होईल. येशू ख्रिस्ताचं पूर्ण ज्ञान आम्हाला होईल. पहा, देवानं आमच्यासाठी किती साधं आणि सोपं केलेलं नाही का, की त्यानं त्याचं जिवंत वचन आम्हाला दिलेलं आहे. जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना त्यांच्या भाषेमध्ये पवित्रशास्त्र नाही आहे. पण तुम्हाला आणि मला देवाने इतका आशीर्वाद केलेला आहे की कदाचित आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये पवित्रशास्त्र असतं. इंग्रजीमध्ये असतं, हिंदीमध्ये असतं, मराठीमध्ये असतं, इतर वेगवेगळ्या भाषांमध्ये. आणि त्याद्वारे देवाचं सत्य, देवाचं रहस्य आम्हाला प्रगट होतं. त्या वचनाचा अभ्यास आपण करत आहोत का? आणि मग शेवटी पाऊल असं म्हणतो 3ऱ्या वचनामध्ये, त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, इन क्राइस्ट आर हिडन ऑल द ट्रेजर्स ऑफ विजडम अँड ऑफ नॉलेज. विजडम अँड नॉलेज, ज्ञान आणि शहाणपण, या दोन्ही गोष्टी आज आम्हाला आवश्यक आहेत. आणि त्या आम्हाला कुठे आढळतील? येशू ख्रिस्तामध्ये. येशू ख्रिस्तामध्ये या सर्व गोष्टी लपलेल्या आहेत. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त या पृथ्वीवर वावरत होता, तो यहुदी लोकांमध्ये, यहुदी पुढाऱ्यांमध्ये आपल्या शिष्यांबरोबर वावरत होता, त्यावेळेस त्यांना माहीत होतं का की हा खजिना आहे, आमच्यासमोर जे हे व्यक्तिमत्व आहे
ते फार मोठं रहस्य आहे हे त्यांना माहीत नव्हतं. ते त्यांच्यासाठी शेवटपर्यंत रहस्यच राहिलं. होय, शिष्यांना ते समजलं आणि शिष्य त्याच्यापासून शिकले. परंतु अनेक असंख्य लोक होते की त्यांच्याजवळ फार मोठं धन होतं, पण त्यांना त्याचं महत्त्व शेवटपर्यंत समजलं नाही. यहुद्यांनी तर त्याला वधस्तंभावर ठार मारलं, कारण त्यांना कळलंच नाही की हा तर आमचा तारणारा आहे, हा आमचा मसीहा आहे, हा आमचा येशू आहे. पौल असं म्हणतो, ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत. आम्हाला हे गुप्त निधी कसे प्राप्त होतील? त्यासाठी आम्हाला येशू ख्रिस्ताजवळ यावं लागेल, त्याच्या पायाजवळ बसावं लागेल, त्याच्या वचनावर मनन करावं लागेल. त्याने आमच्याशी बोलावं म्हणून आम्हाला त्याला संधी द्यावी लागेल. जितका आम्ही जास्त वेळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये घालू, तितकं त्याची समृद्धी आहे ती तो आम्हाला प्रगट करेल. त्याच्याकडे जे हे ज्ञानाचे बुद्धीचे गुप्त निधी आहेत ते तो आमच्यासमोर उघड करेल आणि मग आम्हाला खरोखर येशू ख्रिस्त कोण आहे हे कळून येईल. सध्या पुण्याच्या UTSMमध्ये भैरवन आल्या या ठिकाणी बायबल कॉलेजमध्ये मी एक विषय शिकवत आहे, तो म्हणजे पर्सन अँड वर्क ऑफ क्राइस्ट. येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व आणि त्याचं कार्य हा एकच विषय आणि 4 महिने केवळ या एका विषयाचा आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि पहा, हा जो कोर्स आहे तो BTH लेवल म्हणजे अगदी प्राथमिक अशा प्रकारचा हा अभ्यास आहे. BTH लेवल म्हणजे अगदी जणू काय जसं तुम्ही इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेता तसं ते आहे. आम्हाला कितीतरी शिकायचं आहे आणि पहिल्याच वर्षी हा विषय आहे की येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचं कार्य काय हे समजून घेण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असेल. येशू ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे गुप्त निधी आहेत आणि ते आम्हाला मिळवायचे आहेत. हे गुप्त निधी आम्हाला कसे मिळतील बरं? आम्हाला जास्त आणि जास्त त्याच्या वचनामध्ये जावं लागेल. स्वप्न आणि दृष्टांत आणि अपॉस्टल्स आणि प्रॉफिट्स यांच्यावर अवलंबून राहू नका. पालकांवर आणि सेवकांवर सुद्धा अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः ते निधी शोधण्याचा प्रयत्न करा. हा जो खजिना आहे तो स्वतः तुम्ही उकरून काढण्याचा, शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्यामधून हा निधी किती अद्भुत आहे, हे ज्ञान किती अद्भुत आहे, परमेश्वराची बुद्धी किती अगाध आहे, या गोष्टींची जाणीव तुम्हाला होईल, त्याची ओळख तुम्हाला होईल. आपण कलस्सेकरास पत्राचा अभ्यास करत आहोत. या पत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्त्व शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त सर्वांच्या पूर्वीचा आहे, प्रभू येशू ख्रिस्त सर्वांच्या वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त सर्वांच्या पुढे आहे, तो प्रथम आहे. या सर्व गोष्टी कलस्सेकरास पत्रामध्ये पौल सांगत आहे आणि आम्ही हळूहळू या गोष्टी शिकत आहोत. एकेका वचनाद्वारे आम्ही ख्रिस्ताचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सर्व, मी सुद्धा करत आहे, आपणही करत आहात आणि आम्हा सर्वांना मिळून हे जे गुप्त निधी आहेत ते शोधायचे आहेत. आपण हा अभ्यास करत राहूया आणि प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य करो. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आज आमचं सहाय्य केलंस. प्रभू, खरोखर तुझं वचन किती सुंदर आहे, अद्भुत आहे, महान आहे. तुझ्या या वचनामध्ये फार मोठं रहस्य आहे, फार मोठा खजिना आहे. प्रभू, तो आम्ही शोधावा, अधिक आणि अधिक वेळ तुझ्या वचनामध्ये आम्ही घालवावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं अधिक ज्ञान आम्हाला मिळावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज आम्ही जे काही मनन केलेलं आहे प्रभू, ते आमच्या स्मरणामध्ये राहू दे. या वचनांवर आम्ही अधिक आणि अधिक विचार करावा, मनन करावं, त्याचं लागूकरण आमच्या जीवनामध्ये करावं. यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आमच्यामध्ये जे निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आम्ही प्रार्थना करतो, तू आज त्यांची भेट घे, त्यांना आशीर्वादित कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये त्यांना येऊ दे. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तो आम्हाला चालव. येणारा आठवडा आम्हा सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाचा आठवडा कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो आहे. आमेन.
देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभुभोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा आम्ही प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. कोरिन्थकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे.
कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा,
तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली वर तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजनो, आजची उपासना तुम्हाला आवडली, आशीर्वाद मिळाला? मग तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे? या उपासनेची लिंक आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांनाही आशीर्वाद मिळू द्या. तुम्ही या उपासनेमध्ये भाग घ्यावा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. आम्हाला गाण्यांची गरज आहे. तुम्ही आपल्या घरी बसून ही गाणी गा, मोबाईलवर रेकॉर्ड करा, आमच्याकडे पाठवा. आम्ही ती ह्या उपासनेमध्ये सामील करून घेऊ. अवश्य आपली गाणी आम्हाला पाठवा. त्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधा. ती गाणी कशी रेकॉर्ड करायची याचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.